नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. आज बऱ्याच दिवसातून मी मोठा व्हिडिओ बनवत आहे. 2-3 महिने झाले मी मोठा व्हिडिओ काय बनवलाच नाही, कारण की त्याचं असं कारण आहे की आपल्या चॅनलला काही व्ह्यूज पण येत नाही जास्त आणि तुम्ही सपोर्टही करत नाही म्हणून मी थोडे दिवस थांबली होती. पण आता मी असा विचार केला आहे की आता मोठा व्हिडिओ आपण सुरू करायला पाहिजे, कारण की नाही जर व्हिडिओ टाकले ना चॅनलला खूप नुकसान होतं. हो. आणि चला मग आज मी बनवणार आहे मस्त हेल्दी लाडू किंजूसाठी. ते पण मखाना ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहे. लहान मुलांसाठी खूप छान असतात हे लाडू. हो. आणि आमची किंजू आता शाळेत पण जाणार आहे ना, हो. मग तिच्यासाठी असं म्हटलं काहीतरी हेल्दी बनवावं, म्हणून मी आज तिच्या आवडीचे मखाना ड्रायफ्रूट लाडू बनवत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. चला, तर सांग मम्मी, तू काय काय साहित्य घेतले? तर बघा, इथे मी 50 ग्रॅम काजू घेतलेत, 50 ग्रॅम काळू मनुके घेतलेत, 50 ग्रॅम हे पिवळे मनुके घेतलेत, 50 ग्रॅम बदाम घेतलेत आणि हे मी अंदाजाप्रमाणे घेतले. याचं काय वजन वगैरे माप नाही केलेलं. आणि हे पण अंदाजाप्रमाणे घेतले. हे खजूर आहेत, ओले खजूर आहेत. आणि हे आपले मखाने. आणि हे आपले मखाणे आहेत. लाडू गोड होण्यासाठी मी इथे बघा ओले खजूर घेतलेत. तुम्हाला जर जॅगरी पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी वल्ली खजूर टाकणार आहे. वल्ली खजूर खूप पौष्टिक आहे आणि जॅगरी पावडर पण पौष्टिक असते. हो, पण खजूर जास्त पौष्टिक आहे. खजूर जास्त पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. आणि चला आता आपण हे सर्व भाजून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये थोडेसे साजूक तूप टाकणार आहे. आता साजूक तुपामध्ये आपण हे बदाम छान भाजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण बदाम भाजायचं. बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो. आणि मी याच्यामध्ये एवढंच टाकणार आहे, खोबरं, खसखस, तीळ वगैरे असं काही टाकणार नाही, कारण की मी किंजूसाठी बनवते ना. आणि आता कसं उन्हाळा पण आहे ना, आणि उन्हाळा थोडी गरमी पण आहे ना ह्या वर्षी, जास्त खूप गरमी आहे. म्हणून त्याच्यामध्ये मी हे डिंक बी नाही टाकणार आहे. डिंक पण खूप गरम असतो. थंडीमध्ये ह्या सगळ्या वस्तू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात, पण आता उन्हाळा सुरू आहे म्हणून मी असं बनवत आहे. आणि आता किंजू आमची पहिल्यांदा शाळेत जाणार आहे आणि हे लाडू सुद्धा पौष्टिक पण आहेत आणि बुद्धीसाठी पण छान आहेत. तर बघा, मी अशा पद्धतीचे लाडू बनवते कारण की किंजू आमचे शाळेत जाणार आहे. आणि हे लाडू बुद्धीसाठीही खूप छान आहेत आणि एकदम पौष्टिक आहेत. बघा, बदाम छान भाजून झालेत. आता मी हे काढून घेते. आपल्याला जास्त करपवायचं पण नाही. हे बघा, एकदम असे गवळे गवळे भाजायचे. आता हे ड्रायफ्रुट्स आपण सगळे भाजून घेऊया. आता काजू, कारण की तुम्ही सगळं एकदम टाकसाल ना तर काजू पण लगेच भाजतात. बदाम भाजायला थोडा वेळ लागतो, मग बदाम भाजणार नाहीत आणि काजू लगेच करपतील. म्हणून असं काजू आणि बदाम वेगवेगळे भाजून घ्यायचे आपण. बोलता बोलता थोडं हे होतं, काजू बदाम असं तोंडामध्ये थोडंसं वेगळं होतं, समजून घ्या प्लीज. खूप दिवसातून 3 महिने झालं मी मोठा व्हिडिओ बनवलाच नाही आणि टाकला पण नाही. बघा, काजू पण छान भाजलेत. काजू काढून घेते. हे मनुके पण आपण थोडे भाजून घेऊया. लाडू बनवायला ना अजिबात वेळ लागत नाही. सगळं भाजून घ्यायचं, थोडं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आणि लाडू बांधून घ्यायचा. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात. बघा, मनुके पण छान भाजून झालेत. मी काढून घेते. तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा. हा, पण कधी सांगा नक्की कसे झाले बनवून. कमेंट करा. पण मक्याने पण छान भाजून घेऊया. एकदम क्रिस्पी होस्तोपर्यंत आपल्याला हे मकाने भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे किंजू ना हे बदाम काजू असेच खाते ना कच्चे, म्हटलं असंच खायला देण्यापेक्षा असे लाडू बनवून तिला खायला द्यावं. कधी काय होतं ना, बिन भाजता खाल्ला ना की ते थोडं ना ॲलर्जीचं होऊ शकतं थोडीशी. हो, त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे खास उठते. आणि लहान मुलांना कसं चावायला पण त्रास होतो आणि एखादा तुकडा नरड्यात जाण्याची पण भीती असते. म्हणून मी म्हटलं चला लाडूच बनवूया असे किंजूसाठी. आमच्या किंजूला काय होतं, रात्रीची खूप भूक लागते तिला.
सकाळपासून नाही जेवत जास्त, हा, रात्रीची भूक लागते. तिला रात्रीची खूप भूक लागते, मग तिला जेवत नाही ती, मग तिला असं खायला लागतं काय ना काय. मग असं दुसरं चिप्स वगैरे असं देण्यापेक्षा मी म्हटलं असा एक ड्रायफ्रूटचा लाडू दिला, तिचं पोट पण भरेल आणि पौष्टिक पण आहे ना. हे बघा छान भाजलंय आता, एकदम क्रिस्पी. आता मी हे काढून घेते आणि दुसरा बॅच भाजून घेते. तर मकाने बघा सर्व भाजून झालेत. आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकूया आणि हे खजूर थोडेसे आपण 2-3 मिनिटे भाजून घेऊया. जास्त पण नाही भाजायचं आपल्याला, थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे फक्त. सर्व आता हे मेल्ट झाले. आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व जे आहे ना भाजून घेतलेलं पूर्णपणे थंड करायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आता हे सर्व आपलं थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही बारीक आणि जास्त पण जाड नाही, पण शक्यतो थोडं बारीकच करणार नाही, कारण की मी किंजूसाठी बनवते ना. जर तुम्ही मोठ्या मुलांसाठी बनवत असाल ना, तर तुम्ही असं थोडं सारं बोबडं करून टाकलं तरी देखील चालतील. पण किंजू माझी फक्त 2-2.5 वर्षाची आहे ना, म्हणून मी थोडंसं बारीकच वाटणार आहे. तर हे बघा काजू आणि बदाम मी अशा पद्धतीने त्याचं पावडर करून घेतलेले आहे, थोडीशी बारीकच केली. आता आपण हे मनुके पण बारीक करून घेऊया. हे बघा मनुके पण छान मी बारीक वाटून घेतलेत, काढून घेते. चला आता हे मकाणे पण आपण आता बारीक करून घेऊया. हे बघा मकाणे पण छान बारीक वाटून घेतलेत, काढून घेते मी. असं सगळं मखाने आपण बारीक करून घ्यायचे आहेत. आता सगळं झालं आहे आपलं वाटून. हां, सगळं वाटून झालेलं आहे. आणि हे खजूर पण आहेत ना आपण छान भाजून घेतलेले, ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे सर्व आता आपण एकजीव करूया. लाडू बांधून घ्यायचे मग. लाडू बांधून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेलची पूड टाकायची असेल ना तर तुम्ही टाकू शकता स्वादसाठी. तर तुम्ही बघू शकता किती सिंपल रेसिपी आहे आणि मेन म्हणजे ना खूप इझी आहे, लवकर बनते आणि खूप हेल्दी आहे. आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीनसुद्धा आहे, न्यूट्रिएंट्स आहे, म्हणजे जे गरजेचं आहे ना आपल्या बॉडीसाठी, लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. जेव्हा ते शाळेला जातात म्हणजे ॲक्टिव्हिटीज करतात, तर त्यांच्यासाठी आहे ना प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या लहान मुलांसाठी किंवा कोणासाठी पण चालतं, तुम्ही नक्की बनवा हे लाडू. मोठ्यांसाठी, लहानांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी पण छान आहे. छान आहे, तर तो नक्की बनवा. जर आपल्याला थोडंसं बाइंडिंग येत नसेल ना लाडू बांधण्यासाठी, तर तुम्ही साजूक तूप थोडंसं टाकू शकता त्याच्यामध्ये. किती मस्त एकजीव झालेला आहे. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. मी आता ह्याचे लाडू बांधून घेते. तर चला आता हे सर्व बघा मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण छान ह्याचे लाडू बांधून घेऊया छोटे छोटे. हे बघा मस्त इझिली लाडू बांधता येतात. हे बघा बघितलं तुम्ही किती छान येतात लाडू बांधता. आणि आता लवकरच पावसाळाही सुरू होणार आहे आणि पावसाळ्यात देखील थंडीमध्ये तर हे लाडू खूप छान असतात खाण्यासाठी, आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात. हे बघा आपला मस्त लाडू बनवून तयार आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही सगळे लाडू बांधून घ्या. तर हे बघा आपले एकदम पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत आणि किती छान झालेत बघा आणि खूपच पौष्टिक आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा. चला बाय. आणि आपण असंच भेटत राहूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.